जय महाराष्ट्र मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो। त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही जेव्हा घर बांधकाम करता, मग ती स्वतःच्या स्वप्नातील असो किंवा कोणत्याही इतर व्यक्तीसाठी असो, त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट समजणार ती म्हणजे अशी की घर बांधकाम करताना हा विषय की हजारो रुपयाचा नसतो, तर हा लाखो रुपयांचा असतो। म्हणजेच काय की आयुष्यात तुम्ही जास्तीत जास्त 1 किंवा 2 वेळाच घर बांधू शकता स्वतःच्या खर्चाने। मग ते होऊ शकते की स्वतःच्या पैशाने असेल किंवा तुम्ही बँकेकडून होम लोन घ्याल, त्या केसमध्ये करा। मी हे यासाठी सांगत आहो की घर बांधकाम करणे हे वाटते तेवढं सोपं काम नाही आहे। इथं आपणच हुशार आहो, मलाच सर्व माहिती आहे, घर कसं बांधायचं हे मला माहिती आहे, मला इंजिनियरची गरज नाही, मला ठेकेदाराची गरज नाही, मला बँकेची गरज नाही किंवा कोणत्याही व्यक्तीने मला समजून सांगू नये। अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं घर बांधत असाल, मग ते तुम्ही लाखोने बांधा किंवा करोडो रुपयाचा खर्च करा, त्यामध्ये तुम्हाला पुढे अडचणी येतील। सांगायचा अर्थ असा की घर बांधकाम करण्यापूर्वी तुम्हाला एकूण एक माहिती मिळवणे फार गरजेचं आहे, अगदी एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याप्रमाणे। त्यानंतरच तुमचे जे बांधकाम होणार किंवा तुम्ही बांधकामाला जेव्हा सुरुवात करणार त्यावेळी तुम्हाला अडचणी कमी येतील किंवा त्या अडचणीवर तुम्ही मात करू शकाल। चला तर मग आपण मूळ मुद्द्यावर येऊया की जर तुम्हाला बांधकाम करायचं आहे होम लोनवर, तर त्या केसमध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय, यामध्ये लोक चूक करतात की ते आधी नकाशा बनवतील, होऊ शकते ते इंजिनियरकडे जाऊन बनवतील किंवा स्वतःच नकाशा बनवतील। बघा, मी सांगणार की तुम्ही नकाशा बनवणे ही प्रायोरिटी ठेवू नका, म्हणजे हे सर्वात पहिले काम करू नका। सर्वात पहिला आणि फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की खर्च किती लागणार आहे हे समजण्याआधी मला म्हणायचं आहे की तुमची खर्च करण्याची तयारी किती आहे, यावर तुमचा प्लॅन ठरणार, तुमचे बांधकाम ठरणार। त्यामुळे जर तुम्ही घर मालक आहात आणि तुम्हाला आता घर बांधायचं आहे, या केसमध्ये 2 कंडिशन आहेत। होऊ शकते की तुमच्याकडे प्लॉट नसेल, म्हणजे तुम्हाला प्लॉट पण खरेदी करायचं आहे आणि बांधकाम पण करायचं आहे, एक अशी सिच्युएशन असू शकते। आणि दुसरी सिच्युएशन अशी की तुमच्याकडे प्लॉट आहे ऑलरेडी आणि त्यावर तुम्हाला बांधकाम करायचं आहे। दोन्ही केसमध्ये तुम्हाला आधी सुनिश्चित करायचं आहे की मला खरोखर किती खर्च करायचा आहे माझ्या घरावर। उदाहरणार्थ, मला जर घर बांधकाम करायचं आहे आणि त्या केसमध्ये माझी तयारी आहे की मी 30 लाखापर्यंत खर्च करू इच्छितो, तर माझ्या सर्व ज्या गोष्टी राहतील या 30 लाखाच्या आतमध्येच मला ॲडजस्ट करावे लागतील। म्हणून मी तुम्हाला सांगत आहो की जरी तुम्ही लोन घेत असाल, लोन म्हणजेच काय की तुम्हाला कधी ना कधी ते परतफेड करणंच आहे, त्यामुळे तीसुद्धा लिमिट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बांधकाम करण्यासाठी किती तुमची अपेक्षा आहे किंवा किती तुम्ही खर्च करू शकता। आता पुढील आणि फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तुमचं बघा, इथं तुम्ही किती खर्च करणार आहात, पैशाचा मुद्दा तुमचा निश्चित झालेला आहे। आता विषय आहे आपण होम लोन घेत आहोत, म्हणजे आपल्याला बँकेकडे जावं लागेल। तर दुसरी आणि महत्त्वाचा जी स्टेप आहे ती म्हणजे असं की तुम्हाला जर स्वतःची नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, त्या पद्धतीने ज्या बँकेवर तुमचा भरोसा आहे अशा बँकेकडे तुम्ही जाणे आणि त्या बँकेकडून गृहकर्जासाठी म्हणजेच होम लोनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ही सर्व यादी तुम्हाला गोळा करायची आहे। लोक आता आमच्याकडे जेव्हा घर बांधकामासाठी लोक येतात, जेव्हा त्यांना होम लोनची गरज असते, तेव्हा आम्ही बघतो की ते चूक हे करतात की कोणतेही कागदपत्राची ही माहिती न काढता सरळ बँकेला लोनची मागणी करतील। मग म्हणजे बँकसुद्धा त्यांना माहिती देत नाही, काही बँकसुद्धा तुम्हाला माहिती देत नाही। मग त्या केसमध्ये 1-2 डॉक्युमेंट आपण जमा करायचे, नंतर परत डॉक्युमेंटसाठी तुम्हाला बँक करेक्शन देते की हे डॉक्युमेंट नाही आहे, यामध्येच तुमचा होम लोनमध्ये वेळ चालला जातो। तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आधीच बँकेमध्ये जा, बँकेमधील व्यक्तीला भेटा आणि त्यांना विचारा, होम लोन डिपार्टमेंट जे असतं कोणत्याही बँकेचं, त्यांना विचारा की मला नेमकं एवढा खर्च आहे अपेक्षित या घरासाठी, तर मला किती लोन मिळेल, त्यानंतर ह्या लोनसाठी मला कोणकोणती कागदपत्रे लागतील, त्यांची एक यादी त्यांच्याकडून तुम्ही मिळवून घ्या। बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न तर हाच विचारायचा आहे डॉक्युमेंट झाल्यानंतर की व्याजदर किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे। त्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये जर तुम्ही सहमत असाल तरच ही बाकीची प्रोसेस तुम्ही पुढे जाऊ शकता। तर यामध्ये जे बांधकाम परवानगीचा नकाशा आहे आणि होम लोनसाठी लागणारे जे एस्टिमेट आहे हे तुम्हाला तयार करून मिळणार रजिस्टर्ड इंजिनियरकडून। रजिस्टर्ड इंजिनियर म्हणजेच काय की जे तुमची नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल यांच्या अंतर्गत, म्हणजे यांची जी सीमा असेल, तुमच्या खरेदीवर लिहिलेलं राहतं की संबंधित प्लॉट हा XYZ महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतो किंवा हद्दीबाहेर येतो। हद्दीमधील असेल तर त्या संबंधित जे इंजिनियर आर्किटेक्ट असतील त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला परवानगीचा नकाशा सादर करायचा आहे संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये। तसेच यामध्ये आता पुढील स्टेप जी आहे ती एस्टिमेटची। पण बघा, एस्टिमेट बनवताना तुम्हाला घाई नाही करायची आहे किंवा त्या इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला त्यांना त्रास नाही द्यायचा आहे की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही आम्हाला एस्टिमेट द्या। त्याचं कारण असं की जे बँकेसाठी किंवा होम लोनसाठी लागणारं एस्टिमेट असतं हे त्या नकाशावर
बनवून मिळतं, जे तुम्हाला परमिशन मिळत आहे किंवा सँक्शन परमिशन ज्याला सँक्शन प्लॅन झाला म्हणून, म्हणजे परवानगीचा नकाशा. त्यामुळे जर परवानगीचा नकाशाच तुम्हाला अजून नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून मिळाला नसेल तर तुम्ही एस्टिमेटसुद्धा बनवू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही तशी जर गडबड केली तर त्या केसमध्ये काय होणार की जर महानगरपालिकेने तुमच्या ड्रॉइंगमध्ये काही करेक्शन दिले म्हणजे तुमच्या प्लॅनमध्ये, तर तुमचे एस्टिमेटसुद्धा बदलणार आणि यामध्ये सुद्धा तुमचा वेळ जाणार. त्यामुळे आता तुमची पुढील स्टेप राहणार की तुम्ही इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे जा, त्यांच्याकडून बांधकाम परवानगीचा नकाशा तयार करून घ्या आणि इंजिनियर आणि आर्किटेक्टसोबत स्पष्टपणे बोला की सर तुम्ही जेव्हा संबंधित नकाशा हा परमिशनसाठी नगरपालिका किंवा महानगरपालिकामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन अपलोड कराल त्याआधी मला दाखवा, कारण की मला माझं घर आहे, मला बघायचं आहे की माझा बांधकाम परवानगीचा नकाशा किती मिळत आहे. हे मी यासाठी सांगत आहोत, तुम्हाला माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बिल्डिंग बायलॉज आहेत त्याप्रमाणे जर तुमचा उदाहरणार्थ 1000 स्क्वेअर फूट प्लॉट असेल तर तुम्हाला पूर्णपणे बांधकाम करण्याची त्यावर मुभा मिळत नाही, काहीतरी मार्जिन सोडावी लागते आणि ती मार्जिन सोडल्यामुळे तुमची जे बिल्टअप एरिया किंवा जे बांधकाम आहे ते थोडं कमी होतं. ते किती कमी होतं हे समजून घेण्यासाठी तो नकाशा अपलोड करण्याआधी किंवा सबमिट करण्याआधी जरूर बघा, ही त्यातील महत्त्वाची स्टेप. आणि त्यानंतर फार महत्त्वाचा विषय म्हणजे असा की संबंधित कामासाठी म्हणजे बांधकाम परवानगीसाठी त्यानंतर इंजिनियरची जे नकाशा वगैरे बनवत आहे त्यासाठी किती खर्च लागणार आहे याची माहितीसुद्धा तुम्ही इंजिनियरला विचारा. म्हणजेच काय, यातून तुम्हाला हे समजणार की आपल्याला जर बांधकाम परवानगी घ्यायची आहे किंवा संबंधित इंजिनियरकडून जर एस्टिमेट घ्यायचा आहे तर यासाठी मला किती खर्च करावा लागणार आहे. कारण की तिथे तुम्हाला 2 खर्च करावे लागणार आहेत. एक म्हणजे रजिस्टर्ड इंजिनियरची तुम्हाला फीस द्यावी लागणार आणि दुसरं म्हणजे संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकामध्ये जे डेव्हलपमेंट चार्जेस असतात ते तुम्हाला द्यावे लागतील, म्हणजेच तुम्हाला बांधकाम परवानगी मिळेल. तर हा खर्च किती आहे हे तुम्ही इंजिनियरकडून किंवा आर्किटेक्टकडून विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढील स्टेप घेण्यासाठी मदत होणार. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की जर तुमचे बांधकाम हे होम लोनवर असेल तर बांधकाम परवानगी मिळेपर्यंत कोणतेही बांधकाम सुरुवात करू नका. तुम्ही जर अशा प्रकारे जर बांधकाम सुरुवात केली आणि समजा उदाहरणार्थ महानगरपालिका किंवा नगरपालिकेने काही डॉक्युमेंटमध्ये करेक्शन दिले किंवा तुमचे बांधकामच थांबवले तर अशा केसमध्ये होम लोनमध्ये सुद्धा अडचण येणार आणि कायदेशीरपणे सुद्धा महानगरपालिका किंवा नगरपालिका तुम्हाला नोटीस देऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही होम लोनवर बांधकाम करत असाल तर प्लीज बांधकाम तोपर्यंत सुरू करू नका जोपर्यंत पूर्णपणे तुमच्याकडे बांधकाम परवानगी येत नाही. आता आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला सर्व नियमाप्रमाणे बांधकाम परवानगी मिळालेली आहे. आता तुम्ही संबंधित इंजिनियरला एस्टिमेटसाठी डिमांड करू शकता की तुम्ही आम्हाला एस्टिमेट द्या. पण एस्टिमेट घेताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आधी तुम्ही बँकेसोबत बोलून घ्या. तो म्हणजे असा विषय की उदाहरणार्थ मी एक उदाहरण देत आहोत. समजा मी एक एस्टिमेट बनवलं माझ्या घरमालकासाठी आणि ते मी बनवलं 25 लाखाचं, ठीक आहे. तर बँक जी आहे ती त्या पूर्ण 25 लाखावर तुम्हाला होम लोन देत नाही. त्यामध्ये होऊ शकते काही बँक 80% डिडक्शन 80% डिडक्ट करतात, काही बँक 90% म्हणजे तुम्हाला फक्त देतील. म्हणजे डिडक्शन म्हणजे बेसिकली तुम्हाला 100% देत नाही, 10% कापून उर्वरित देतील किंवा 20% कापून उर्वरित अमाऊंट देतील. तर ही काळजी घ्यायची आहे. तर या केसमध्ये आता हे इल्लिगल नाही आहे, पण मी एक म्हणू शकतो की मटेरियलमध्ये जर आम्ही चेंजेस दाखवले तुमच्या एस्टिमेटमध्ये तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला खरोखर जेवढं लोन अपेक्षित आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही आधी बँकेसोबत बोला की मला किती % लोन मिळणार आहे माझ्या एस्टिमेट अमाऊंटवर आणि त्याप्रमाणे तुम्ही संबंधित इंजिनियरला सांगा की मला 25 किंवा 30 लाखाचे एस्टिमेट बनवून द्या. आणि ते चुकीची नाही आहे, कारण की मटेरियलमध्ये जर मी व्हेरिएशन केले तर त्या पद्धतीने ते लिगली एस्टिमेट बनून जाते. आता पुढील आणि फार महत्त्वाचा विषय म्हणजे असा की 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यातील सर्वात पहिली म्हणजे असं की ज्याप्रमाणे मी सांगितलं की नियमाप्रमाणे जर तुम्ही बांधकाम परवानगी घेत असाल तर तुम्हाला कमी परमिशन मिळते, हा एक मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, त्या परमिशनवरच किंवा त्या परमिशनच्या प्लॅनवरच तुम्हाला एस्टिमेट मिळत आहे. म्हणजेच काय की त्याच प्लॅनवर किंवा त्याच एस्टिमेटवर तुम्हाला होम लोन किंवा ती रक्कम मिळणार आहे बँकेकडून. बँकेसोबत तुम्हाला सुद्धा स्पष्ट बोलायचं आहे की मी जो नगरपालिका किंवा महानगरपालिकेची बांधकाम परवानगीचा नकाशा आहे त्याचप्रमाणे बांधकाम करणार आहे की काही वाढीव बांधकाम करणार आहे. बघा, कारण की खूप असे ग्राहक असतात किंवा घरमालक असतात, त्यांची इच्छा असते की या कमी एरियामध्ये मला बांधकाम नाही करायचं आहे, मला वाढीव बांधकामसुद्धा करायचं आहे. मग त्यावेळी बँक अडचणीत आणते. बँक म्हणते की तुम्हाला जेवढं सँक्शन प्लॅन म्हणजे जो परवानगीचा नकाशा आहे त्यामध्ये जो एरिया आहे आम्ही फक्त त्याप्रमाणेच तुम्हाला होम लोन देणार आहोत किंवा त्याप्रमाणेच तुम्हाला रक्कम मिळणार आहे. मग यावेळी उर्वरित जे तुम्ही वाढीव बांधकाम केलं असते त्यासाठी तुम्हाला बँक पैसे देत नाही. मग ही वेळेवर बांधकामाच्या दरम्यान अडचण येते की हे पैसे कुठून आणायचे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही बँकेसोबत आधीच हा विषय क्लिअर करा की तुम्ही अशा पद्धतीनं काम करणार आहात आणि बांधकाम
बांधकाम करणार आहात, मग संबंधित बँक तुम्हाला सुचवणार की हो आम्ही मदत करू किंवा नाही. हो असेल तर तुम्हाला काही अडचण नाही, पण त्यांनी जर नाही म्हटलं, ते फक्त बांधकाम परवानगीप्रमाणेच जर तुम्हाला होम लोन देत असतील तर मग बाकी पैशाची अरेंजमेंट तुम्हाला करायची आहे. यामध्ये नियमाचा विषय मला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे असा की नियमानुसार मी संबंधित व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्यामध्ये असं आहे की तुम्ही अपेक्षित आहे घरमालक म्हणून की तुमचं जे बांधकाम आहे ते नियमाप्रमाणेच झालं पाहिजे, पण इंजिनियर म्हणून आम्ही तुम्हाला फक्त त्याची जाणीव करून देऊ. आम्ही तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की तुम्ही नियमातच बांधकाम करा, कारण शेवटी जमीन तुमची आहे, त्यानंतर पैसे तुमचे आहेत, त्यामुळे ती रिस्कसुद्धा तुमचीच आहे. बेसिकली मला असं म्हणायचं आहे की इथं तुम्ही इलिगली स्टेप घेऊ शकता की तुम्ही अतिरिक्त बांधकाम करत आहात तुमच्या स्प्लॉटमध्ये. या संबंधित जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. म्हणजेच काय की आता तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये मला किती बांधकाम करायचं आहे, आणि ते बँकेला सांगितल्यानंतर त्याप्रमाणे जो नकाशा आहे तो तुम्हाला बँकेला दाखवावा लागेल की मी ॲक्च्युअलमध्ये अशा पद्धतीनं बांधकाम करणार आहे आणि त्याप्रमाणे मला मदत होईल का. आता पुढील आणि फार महत्त्वाचा विषय म्हणजे असा की कोणतीही बँक असो, ती तुम्हाला जेव्हा लोन पास म्हणजे लोन केस तुमची जेव्हा पास होणार तर एकाच दिवशी किंवा एकाच टप्प्यामध्ये तुम्हाला पूर्ण पैसे देत नाही. ते टप्प्याप्रमाणे असतात. म्हणजे प्लिंथ लेवलला, त्याच्यानंतर लिंटेल लेवलला किंवा स्लॅब लेवलला किंवा फिनिशिंग लेवलला बेसिकली 3 ते 4 टप्प्यामध्ये तुम्हाला ते पेमेंट दिलं जातं. म्हणजेच काय, यामध्ये महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे लेवल सर्टिफिकेट. म्हणजे उदाहरणार्थ जे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत ज्यांच्याकडून तुम्ही बांधकाम परवानगी काढलेली आहे त्यांच्याचकडून तुम्हाला अपेक्षित आहे की तुम्हाला प्लिंथ सर्टिफिकेट घ्यावं लागेल, लिंटेल लेवल सर्टिफिकेट घ्यावं लागेल, स्लॅब लेवल सर्टिफिकेट घ्यावं लागेल, त्यानंतर होऊ शकते कंप्लिशन किंवा फुल ऑक्युपन्सी, पार्शियल ऑक्युपन्सी. हे विविध सर्टिफिकेट जे आहे बँक तुम्हाला डिमांड करू शकते. याची तुम्ही यादी आधीच बनवलेली आहे. ही बँकेला सुद्धा विचारा की हे सर्टिफिकेट लागतीलच का. आणि माझ्या अनुभवाने सांगतो किंवा कोणी पण जे बँक लोन संबंधित कामं करतात किंवा कन्स्ट्रक्शनची कामं करतात ते लोक हेच सांगतील की हे सर्टिफिकेट आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्ही होम लोन केसेसमध्ये टप्प्यावर पेमेंट घेऊ शकत नाही, तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणजेच काय की बांधकाम परवानगी घेतली आणि माझं त्या संबंधित रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्टसोबत संबंध संपला किंवा काम संपलं असा होत नाही. तुम्हाला कंप्लिशन सर्टिफिकेटपर्यंत किंवा फुल ऑक्युपन्सी सर्टिफिकेटपर्यंत त्या इंजिनियरसोबत राहावं लागणार आहे. मग इथं माझं पर्सनल सजेशन हे आहे की जर तुम्हाला एखाद्या इंजिनियरकडून सर्व सर्टिफिकेट घ्यायचेच आहेत, मग ते बांधकाम परवानगीपासून असो किंवा शेवटच्या फुल ऑक्युपन्सी किंवा कंप्लिशन सर्टिफिकेटपर्यंत, मग जे बांधकामाचे काम आहे ते सुद्धा तुम्ही सुपरविजनसाठी कमीत कमी, मी विथ मटेरियल नाही म्हणणार, पण कमीत कमी सुपरविजनसाठी त्याच इंजिनियरकडे द्या, जेणेकरून तुम्हाला संबंधित डॉक्युमेंट लवकरात लवकर मिळतील. मी माझंच उदाहरण देतो की जर माझ्याकडे फक्त जर कोणी प्लिंथ लेवल सर्टिफिकेटसाठी किंवा स्लॅब लेवल सर्टिफिकेटसाठी किंवा फक्त बांधकाम परवानगीसाठी आलं तर मी अशी केस कधीही घेत नाही. मी निदान विथ सुपरविजनची केस असेल तरच हे सर्व सर्टिफिकेट देतो. म्हणजेच काय, एका सर्टिफिकेटमुळे तुमचं जे काम आहे लोनचं ते अडू शकतं. त्यामुळे मी तुम्हाला इथं एक पर्सनल सजेशन देणार की तुम्ही जर बांधकाम करत असाल होम लोनवर तर आपल्याला तसं बघितलं तर आधीपासूनच सजेस्ट करण्यासाठी, त्यानंतर सुपरविजन करण्यासाठी इंजिनियरची गरज पडणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही लोनवर बांधकाम करत असाल, होम लोनवर जर तुमचं बांधकामाचा विचार असेल तर तुम्हाला रजिस्टर्ड इंजिनियरसोबत राहूनच काम करणे तुमच्या फायदेशीर राहील. नाहीतर यामध्ये अडचण काय येणार, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे जर फक्त कोणी प्लिंथ सर्टिफिकेटसाठी आलं तर मी ती प्लिंथ सर्टिफिकेट देणार नाही, किंवा त्याऐवजी मी जे माझे सुपरविजन चार्जेस राहतील ते मी त्यांना सांगणार. म्हणजे एक उदाहरण देत आहो की मी समोरच्या व्यक्तीला एका साईनसाठी कमीत कमी 30 ते 40,000 मागणार आणि मी लिगली ते डिमांडसुद्धा करू शकतो. आता हे जर पैसे आपल्याला साध्या त्या साईनसाठीच द्यायचे आहेत, मग त्याऐवजी तुम्ही त्या संबंधित इंजिनियरला जर सुपरविजन दिलं तर तुमचा फायदा होणार. आणि यामध्ये आता काही लोक कमेंट करू शकतील की इंजिनियर लोक आम्हाला लुटत आहे. बघा, जेव्हा तुम्ही होम लोन काढत आहात त्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीच बँक, मोस्ट ऑफ द बँक तुम्हाला बांधकाम परवानगीशिवाय होम लोन पास करणारच नाही. आणि बांधकाम परवानगी जर काढायची आहे तर तुम्हाला रजिस्टर्ड इंजिनियर यांच्याकडूनच बांधकाम परवानगी मिळणार. हा एक मुद्दा. आणि दुसरा आणि फार महत्त्वाचा मुद्दा की एखादं जर बांधकाम पूर्ण होत आहे, संबंधित जेवढी सर्टिफिकेट आहे हे विदाऊट सुपरविजन सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार नाही. सुपरविजन सर्टिफिकेटचा अर्थ काय की उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सुपरविजन सर्टिफिकेट देत आहो तर त्या सुपरविजन सर्टिफिकेटवर लिहिलेलं राहते की यांचं बांधकाम माझ्याकडे आहे, यांच्या बांधकामाची जबाबदारी माझ्याकडे आहे
आणि ही जबाबदारी मी पूर्णपणे घेतलेली आहे. म्हणजेच काय की मी तुमचं बांधकाम करत आहो हे लिखितमध्ये देत आहो. त्यामुळे कोणताही हुशार इंजिनियर किंवा खरोखर काम करणारा अनुभवी इंजिनियर तुम्हाला मोफतमध्ये किंवा कमी किमतीमध्ये सुपरविजन सर्टिफिकेटवर सिग्नेचर किंवा साईन देणार नाही. याची म्हणजेच काय बेसिकली तुमचं होम लोन होणार नाही किंवा अडचणीमध्ये याल. आणि त्याच्यावर हे तर झालं एक इंजिनियरच्या किंवा महानगरपालिका नगरपालिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू की हे त्यांचे पॉईंट झाले, त्यांच्यासाठी हा फायद्याचा किंवा त्यांच्यासाठी रोजगार मिळत आहे हा एक वेगळा विषय. तुमचा काय फायदा आहे याच्यामध्ये? सरकार म्हणा किंवा शासन म्हणा किंवा बँक स्वतः तिथं राहू शकत नाही. त्यामुळे ते तिथे एक टेक्निकल व्यक्ती म्हणजे इंजिनियरला इनडायरेक्टली अपॉइंट करत आहे. मी जर तुमच्या साईटवर सुपरविजन करत आहो आणि माझं जर सुपरविजन सर्टिफिकेट आहे तर संबंधित बँक रिलॅक्स राहते की त्यांच्या साईटवर इंजिनियर आहे. पण तेच जर तिथे एक नॉन टेक्निकल व्यक्ती फक्त ठेकेदारांकडे साईट असेल तर मग अशा केसमध्ये तुमचं कामसुद्धा चुकू शकतं प्रॅक्टिकली. कॉलम वगैरे बीम वगैरे RCC डिझाईन हा एक टेक्निकल विषय आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळताना किंवा लोन मिळताना सुद्धा अडचणी येतील. त्यामुळे मी सांगत आहो या व्हिडिओच्या शेवटमध्ये की तुम्ही जर होम लोन करत असाल तर त्या केसमध्ये रजिस्टर्ड इंजिनियरला सुपरविजन देणे हे गरजेचं आहे. आणि संबंधित जे नियम आहे किंवा रूल आहे या संबंधित जो फोटो आहे तो सुद्धा मी तुमच्या स्क्रीनवर दाखवणार. तो मी पूर्णपणे वाचून मी जे सांगत आहो हे माझ्या मनातील गोष्टी नसून कायदेशीर गोष्टी आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणार. धन्यवाद.